काही प्रवास फक्त ठिकाण बदलत नाहीत तर ते मनालाही शांत करतात. असं का म्हणते तर आज मी चाललेली माझ्या माहेरी. कारण शहराची धावपळ थोडी मागे सोडून गावाकडे जाऊन आपल्या लोकांसोबत वेळ घालवायची मज्जाच वेगळी असते. तर 3-4 दिवसांपासून जायचं होतं पण जाणं काय होत नव्हतं. फायनली गेलो. आईसाठी थोडंसं खायला घेतलं. तिने छान असं जेवण केलेलं आणि जेवण करून घेतल्याने थोडं मैत्रिणींना भेटायला गेली. बोलतात ना, काही मैत्रिणी वेळेनुसार बदलत नाहीत. तर कितीही दिवसांनी भेटलो तरी गप्पा तिथूनच सुरू होतात जिथे थांबल्या होत्या. सो तिथून नंतर निघालो, घरी आलो. तर 4 दिवसाची सुट्टी संपलेली. तर रात्री परत निघायचं होतं. तर ज्या काय साड्या होत्या त्या पॅक करून ठेवल्या, कारण गावी आल्यानंतर मी साडीच घालते, कारण मला खूप आवडतं साडी घालायला. तर रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. चिकन बनवायचं होतं तर त्याआधी एका साईडला वाफलायला ठेवला आणि दुसऱ्या साईडला भाकरी करून घेतल्या आणि छान असं जेवण केलं. जाता जाता आईने आमची छान अशी दृष्ट काढली आणि आम्ही निघालो. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.